पैसे देऊन लोकांची खरेदी, एजंट, अहो काय प्रकार आहे हा? हा राजकीय पक्ष आहे की गुरांचा बाजार आहे? मित्र हो, नमस्कार. निवडणूक आयोगानं काहीही सांगितलं असलं तरी खरी शिवसेना कुणाची आहे? अहो हे तुम्हाला आम्हाला अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे आणि काही कुणी कोणाला सांगायची ह्याची गरज सुद्धा नाही ना. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरून कोणी या शिवसेनेवर मालकी सांगत असलं तरी लोक मात्र हसत असतात, बरोबर ना? बस या हसण्यातच आलं ना हो सगळं काही. एकनाथ शिंदे यांनी आपलीच शिवसेना खरी आहे असं कितीही सांगितलं तरी सुद्धा लोक अजूनही त्यांना शिंदे गट असंच म्हणतात. तीच त्यांची ओळख झालेली आहे. एकनाथ शिंदे गटामध्ये रोज नवे नवे पक्ष प्रवेश होतात बघा, त्याचा मोठा गाजावाजा सुद्धा केला जातो. पण हे पक्ष प्रवेश कसे होतात, त्यांच्या गटात जाणारी माणसं नेमकी कोण असतात, सामाजिक पातळीवर त्यांचं स्थान काय असतं हे जरा तपासून पाहिलं ना की मग सगळं काही आपोआप कळून चुकतं. अलीकडेच बघा नागपूरमध्ये असाच एक पक्ष प्रवेशाचा सोहळा झाला, मोठी चर्चा झाली होती. सोहळ्याच्या आधी मोठा गाजावाजा सुद्धा केला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही माजी नगरसेवक शिंदे गटामध्ये दाखल झाले असं फक्त दाखवलं गेलं होतं. दुसऱ्या दिवशी ती यादी जेव्हा वर्तमानपत्रामध्ये छापून आली तेव्हा मोठं भांडं फुटलं. अहो या यादीमध्ये अशा काही माजी नगरसेवकाची नावं होती की त्यांना या पक्षप्रवेश सोहळ्याची साधी खबरही नव्हती. आपण कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नाही नव्हे, साधा आपल्याला कोणी पक्षात प्रवेश करता का म्हणून विचारलेलं सुद्धा नाही आणि आपला तर पक्ष प्रवेश काल झाला. शिंदे गटात प्रवेश केला म्हणून वर्तमानपत्रातून तशा बातम्या आल्या आणि मग त्यांना शेवटी खुलासा करावा लागला आणि त्यांनी लगेच खुलासा केला आणि शिंदे गट तोंडावर पडला. अहो असे किती प्रकार किती ठिकाणी महाराष्ट्रात होतात कोणास ठाऊक. पण शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशाबाबत अगदी तालुका पातळीवर सुद्धा जी चर्चा होते ना ती अगदी धमाल असते बघा. आता तर बघा यापेक्षाही धक्कादायक प्रकार सार्वजनिक झाला. ठाकरे शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे त्याचबरोबर अन्य काही पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे सेनेमध्ये पुन्हा प्रवेश केला. शिंदे गटात गेल्याचा पश्चाताप यावेळेला सुजाता शिंगाडे यांनी माध्यमासमोर व्यक्त केला. आपल्याला 4 महिने तिकडे झोप लागली नाही. शिंदे गटात सगळा देखावा आहे. शिंदे गटात जाणं ही माझी मोठी चूक होती. खरी शिवसेना मातोश्रीतच आहे असं तर त्यांनी सांगितलं. पण पुढे बघा, ज्या लोकांना पैसे देऊन घेतलं त्यांनाही आता पश्चाताप होतोय असं या शिंगाडे म्हणाल्या. पैसे देऊन लोकांना घेतलं आहे. एकनाथ शिंदे कोणाकडे बघत नाहीत. मला मधल्यामध्ये एजंटानं फसवलं असं सुद्धा या शिंगाडे यांनी जाहीरपणे सांगितलं. पैसे देऊन लोकांची खरेदी, एजंट, अहो काय प्रकार आहे हा? हा राजकीय पक्ष आहे की गुरांचा बाजार आहे? शिंगाडे यांच्या म्हणण्यानुसार इथं खरेदी विक्री होते, एजंट दलाली करतात. खोके पेट्या घेऊन जे माणसं आलेली असतात ना ती केव्हाही कुठंही जाऊ शकतात, कारण निष्ठेशी त्यांचा संबंध नसतो. स्वतःला विकण्यासाठी ते केव्हाही बाजारात उभे असतात. भाव आला की तिकडे जातात. अशा लोकांच्या पायावर कुठलाही राजकीय पक्ष उभा राहू शकत नाही बघा. सुजाता शिंगाडे यांनी जो काही दावा केला आहे आणि तो जर दावा जर त्यांचा खराच असेल तर तो राजकारणासाठी नक्कीच धक्कादायक आहे आणि आजच्या राजकारणाची दिशा दाखवणाराही आहे तो. पाहूया आता आणखी पुढे काय काय होतंय. आणखी किती जणांची अशीच घर वापसी होते आणि हे अशा प्रकारची भांडी फुटतात. तिकडचं वास्तव ते परत आल्यानंतर काय काय सांगतात. मोठं मनोरंजक तर ठरणार आहे. आपणही पाहूया. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.